दिस इज आवर माइक. सुन ना सॅम, वो कन्सेप्ट शुरू किया आपने, वो द रिअल आयकन्स. यूट्यूबवर तुम्ही मला बघत असाल, म्हणजे मी तसा खूप फेमस माणूस आहे यूट्यूबला. याचे असे 2-4 हजार -2-4 सबस्क्रायबर्स. हो, म्हणजे माझ्या सबस्क्रायबर्स मधला हा सुद्धा एक आहे ज्यांनी मला काल अनसबस्क्राईब केलेलं आहे. मायनस मध्ये केलेलं आहे. तर रिअल आयकॉन्स कन्सेप्ट तुम्ही बघता, म्हणजे काल स्टीव्ह जॉब्सचा एपिसोड झाला. त्याच्या आधी हा माझा करणार होता. हा, म्हणजे सॅमचा एपिसोड करायचा होता. त्याच्यामध्ये खूप चांगली कन्सेप्ट होती की त्याच्या गर्लफ्रेंडनी त्याला लात मारली आणि त्याच्याबद्दल आम्हाला ती कन्सेप्ट करायची होती. तर सॅमचा एपिसोड मी आणीन लवकर. पण मला भीती हे आहे की मी जे सबस्क्रायबर्स कमवलेले आहेत मी, ते जर माझे निघून गेले तर कसं होणार ना. म्हणजे मायनस मधले प्लस मध्ये झाले तर काय सांगतोय ते त्यामुळे मी नाही येणार आहे ह्याच्या एकदाही. बरं, आम्ही दोघंही खूप स्मार्ट दिसतोय म्हणजे मोस्टली सॅम तर खूप स्मार्ट दिसतोय. म्हणजे पायाला बघ काय लागले का तुझ्या? नाही काय नाही लागलं पायाला. नाही, ते असं म्हणतात कोण जर तुझी जास्त तारीफ करायची तर त्याच्या पायाला. तर स्मार्टनेस म्हणजे जो आहे ना नेमका, तो मी सॅम कडून शिकलेलो आहे. कुठून भरलाय तो माझा. भयानक म्हणजे वाढत लिटरली स्मार्टनेस भयानक आहे. भाऊनी, हे आमचे जे सॅम भाऊ आहेत, तर भाऊनी काल जिम लावली आहे. आणि म्हणजे नाही, माझं खरं ट्रू इन्स्पिरेशन जे आहे ते माझ्या समोर बसलेले ते माझं. हो, म्हणजे ह्यांनी 1 महिन्यामध्ये 21 किलो वजन केलंय कमी, असं ह्यांचं म्हणणं आहे. तर असेल केलं म्हणजे दिसून येत असते. तुम्ही जर बघितलं ह्याचा बिफोर आफ्टरचा फोटो आता दाखव बरं. नाही, मी दाखवतो, नंतर दाखवतो तुम्हाला. नाही, आता ह्याच्यामध्ये एडिट करून बिफोर आफ्टर दाखवतो. म्हणजे मी दाखवतो तुम्हाला फोटो. तर भाऊ माझ्याकडे बघून खूप इन्स्पायर झाले. म्हणजे भाऊंना म्हणजे आम्हाला दोघांना एका पोरीला हात मारली. म्हणजे एक पोरगी ती नव्हती, माझी एकच नव्हती. माझी हैदराबादची होती आणि याची गोव्याची होती. असलं काही नको सांग. तर याला पहिल्यापासून तर आणि लिटरली नाव नसतं घ्यायचं. नाही, नाव नाहीच घेत आम्ही फक्त गावांचं नाव फेमस करतो आम्ही. कारण सध्या IPL चा जमाना आहे आणि सनरायझर्स हैदराबाद, बेंगलोर, KKR चे फॅन्स आहेत आम्ही. मी MI ओनली MI नाही, मी उस्मानाबादचा फॅन आहे. मी पण उस्मानाबाद OPL मग बघितली नाहीस का? हो, OPL मध्ये होतो मी. OPL मला अंपायर गेला. कदाचित तू थर्ड अंपायर होतास वाटतं, दिसला नाहीस कधी मला. मला त्यांनी घेतलंच नाही, म्हणजे काढून टाकते. म्हणजे तू इतका छान क्रिकेट खेळतोस की तुला फोर्थ अंपायर बनवू. फोर्थच अंपायर. म्हणजे मला ना माझ्या शाळेतलं सरांचं वाक्य आठवलं. म्हणजे सॅम आणि मी एका शाळेमध्ये आम्ही होतो दोघं. तर एका वर्गामध्ये होतो आम्ही. तर आमचे PT सर आमच्या दोघांना म्हणायचे की तुम्ही एकटे जरी पळाले तरी तुम्ही दुसरे म्हणजे हो, गाण होता. पण लिटरली इतका अपमान आमच्या दोघांचा झालेला आहे. म्हणजे आम्ही दोघांनी किती अपमान सहन केलाय बघा तुम्ही. आज आम्ही या पोस्टवर आहेत इतका अपमान सहन करून. म्हणजे बकचोदीच्या पोस्टवर आम्ही सध्या दोघं आहेत. आणि मी सेकंड. सरने सांगितलं एकटा जरी पळालं तरी दुसरा. आणि भावानी इतकी प्रगती केली, म्हणजे लाता खाल्ल्या आम्ही दोघांनी. मी मुंबईलाच गेलो डायरेक्ट, म्हणजे दुसऱ्या स्टेट मधली मी लात खाल्ली. भावाने दुसऱ्या स्टेट मधून लात खाल्ली. भाऊ डायरेक्ट उस्मानाबाद मध्ये भावाचं रेस्टॉरंट आहे आता सध्या. आणि मी मुंबईला चाललो आता. म्हणजे तुम्ही ह्याच्यातून नर्वस होऊ नका, गोष्टीतनं शिका तुम्ही की माणसं काय करू शकतात. तर सॅम, मला जिमचा विचारायचं तुला. तर म्हणजे मला सांग ना, तू व्यायाम करताना तू, म्हणजे मला वाटतं ते आर्नोल्ड श्वार्झनेगर तर ही जी लोक आहेत ना, ही सगळी सॅमकडे बघून मोटिवेट झालेली माणसं ती सगळी. म्हणजे ह्याच्या आधी भयानक. म्हणजे मला वाटतं परवा सलमान खानचा फोन आला, म्हणलं सॅम सर आपको टाइम नको. तर अरे सांगू दे भावाचा मोठेपणा. तर सॅम सर आपका टाइम आहे. अरे भाव मोठेपणा, माझा मित्र आहे, मला अभिमान आहे. सॅम माझा बरोबर वाटत नाही असं सांगितलं. मी आपला मित्र म्हणून सांगितलं कॅज्युअल. हा ना. तर म्हणजे मला असं वाटतं की सोहेल खान जो सलमान खानला ट्रेनिंग देत होता ते त्याला पटलेलं नाहीये. आणि सॅमला त्यांनी फोन केला की सर तुमचे जे 100 पॅक्स ऍप्स आहेत, फॅमिली पॅक आहेत, तर ते आम्हाला पाहिजेत. आणि सलमान खान आता त्याचा सिनेमा येतोय सध्या, कुठला येतो रे, दबंग 3 एक येतोय, अजून कुठला भारत एक येतोय. तर भारतच्या वेळेस सलमान खान याला फोन केला होता. आणि एक था टायगर. एक था टायगर.
सॅम आपला मुद्दा हा होता की आम्ही दोघं एका शाळेमध्ये होतो. सॅम मुंबईहून आला होता आमच्या शाळेमध्ये आणि सॅम मस्त झोपायचा शाळेमध्ये आणि आम्ही दोघं लहानपणापासून निवांत आहेत, इतके निवांत आहेत की आमच्या शरीरांकडे बघून तुम्हाला, पण आता मी फिट झालेलं म्हणजे मी सगळं जॅकेट मोठं घातलंय, बाकी मी तसा फिट आहे. म्हणजे माझं मन मोठं आहे. हा मन मोठं आहे, शरीर आहे मोठं आहे तसं, पण मन जरा जास्तीच मोठं आहे. आमची आई चांगलं जेवण. हा असं खरंय खरंय, आम्ही काय हलकं फुलकं म्हणजे तसलं काय नाही. बाहेर हॉटेलमधलं पाला पाचोळा खातो, म्हणजे ती मेथीची भाजी, पालकाची भाजी, असलं तरकारी शेतातलं कुसळ वगैरे. लय आवडते याला कुसळाची भाजी. तसा मला एक सांग, हा जो स्मार्टनेस आहे, भाऊचा स्मार्टनेस तुम्ही बघत असाल, कसला दिसतो यार, म्हणजे लिटरली नाही लिटरली म्हणजे इतका, म्हणजे भाऊवर किती पोरी फिदा होत्या माहिती आहे आमच्या कॉलेजमध्ये नाही सॉरी शाळेमध्ये, भाऊच्या वर्गामध्ये इतक्या पोरी फिदा असायच्या, पण भाऊनी घास टाकला नाही कधी कुणाला. आणि आम्ही गुलाब घेऊन फिरायचो, पण आमचं गुलाब जेवण करायचो, घास बीस जेवण करायचे, तुम्हाला टाकायचं नाही घास बीस. हो जेवण करायचे. आणि शाळेतली हे सगळं खिचडीचा म्हणजे परिणाम आहे. काय संबंध, खिचडीला मी 10वीला आलतो याच्या शाळेत. पहिली ते 9वी मी मुंबईच्या बालमोहन विद्या मंदिर. हो बालमोहन, हेज फ्रॉम बॉम्बे. बालमोहन विद्या मंदिर म्हणजे शाळेत आमच्या अख्ख्या मुंबईमध्ये दादर मधली 1 नंबरची शाळा. अख्ख्या म्हणजे हे कसं सांग, अख्ख्या मुंबईमध्ये दादर म्हणजे 1 नंबर, म्हणजे बाकीच्या शाळा सगळ्या फालतू. हा मराठीमध्ये 1 नंबरची शाळा म्हणजे बाकीचे जे सगळे लोक शिकतात ते सगळे फालतू आहेत. फालतू नाहीये, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं, त्यांची जी रँक आहे ना ती खाली आहे. म्हणजे शारदा शिवम 2 नंबरवर, परत त्याच्यानंतर डॉन बॉस्को वगैरे आहे, ते तर रेसमध्येच नाही. ते इंग्लिश स्कूल आहे त्याच्यामुळे त्या रेसमध्येच नाही आमच्या शाळेत. मग मी नंतर 10वीला आलो ह्यांच्या शाळेमध्ये. हो 10वीला भाऊ फार लवकर, म्हणजे भावाचे सब्जेक्ट क्लिअर झाले लवकर, आणि म्हणजे सब्जेक्ट क्लिअर झाले, 10वी पास झाला भाऊ, ही फार मोठी गोष्ट आहे. पहिली गोष्ट तर मी 9वी पर्यंत जाम हुशार होतो. काय हे क्लिअर करू. आणि मी नव्हतो का, तू असशील नसेल मला काय माहिती, माझा काय संबंध तुझा. हा 9वी पर्यंत होता हुशार, मी 8वी पर्यंत हुशार होतो, आणि 9वीला मी ह्याच्या संगतीत लागलो. नाही मी 10वीला यांच्या शाळेत आलो, सांगतोय ह्याला माहित नाही. 10वीला यांच्या शाळेत माझी संगत बिघडली, ही अशी संगती माझ्या आयुष्यात आल्या त्याने, जेणेकरून माझे भागच बदलले. मग आम्ही शाळेमध्ये खूप दंगा करायचो. आम्ही सर शिकवताना आम्ही झोपायचो. तुम्ही झोपलाय कधी सर शिकवताना? आम्ही झोपलेलो, आपण झोपलेलो. मी सर सेकंड बेंचवर आम्ही सगळे लास्ट बेंचर, आम्ही झोपायचो सर शिकवताना, आणि आम्हाला काही फरक नाही पडत. हा नाही, हा 4th बेंच आणि आम्ही झोपायचो. तर आमच्या वर्गामध्ये ना मुली असा छान असायच्या, म्हणजे तर आम्ही सांगतो खरं, हो म्हणजे सगळ्या नव्हत्या मुली, पण होत्या छान. आम्ही स्टॉक करायचो. नाही मी नव्हतो करत स्टॉक बी का, मी आपले नाही भावाना पोरी स्टॉक करायच्या. तसं आम्ही काय आजकाल पोरं नाही भेटत आपण, म्हणजे असं कसं काय, सगळे बिझी झाले का बिझी नाही. अरे मोस्टली पोरांचे आमचं अजून ग्रॅज्युएशनच नाही झालेलं, म्हणजे सगळे बिझी म्हणतो त्याला मराठी भाषा. आणि हा अतिशय फालतू जोक होता, म्हणजे आणि फक्त माझ्या जोकला सॅम हसतो. एवढा फालतू जोक होता. तुम्ही हसलात ना, हसता ना तुम्ही, हसायला पाहिजे. तर कसं आहे माहिती का, ह्याच्या मग अंगामध्ये मध्ये निलेश साबळे, स्वप्नील जोशी नको नाही, स्मार्ट नाही केस, म्हणजे आय एम द कॉम्बिनेशन ऑफ स्वप्नील जोशी आणि आर माधवन, असं सॅम मला म्हणतो. असं नाही म्हणत, नाही म्हणत तुम्हाला, असं काही नाही. हे जागा त्याचा भ्रम आहे. हो मी शिव. पण भाऊ ना, तुम्हाला जर काही लव्हचे प्रॉब्लेम असतील, रिजेक्शनचे प्रॉब्लेम असतील, क्रश प्रॉब्लेम असतील, कुणी तुम्हाला लात घातली असेल, म्हणजे मला सुद्धा लात घातलेली आहे आणि ह्याला सुद्धा लात घातलेली आहे, आणि जे लोक सगळे लाता खाल्लेले सॅमच्या रेस्टॉरंट नंबर येईल, खाली नंबर येईल. हो तो आधी सॅमच्या कुत्र्याचा येईल, तो त्याचा PA त्याला तुम्ही फोन करा, आणि त्याला कुत्र्याला फोन करा. जर त्यांनी वाव केलं तर मग सॅमची अपॉइंटमेंट तुम्हाला मिळालेली आहे. आणि जर तू इवळला कुत्रा तर सॅमचा मूड ठीक नाही हे ओळखायचं. हां तर जर तुमचे असे काही प्रॉब्लेम असतील, लव्ह, रिजेक्शन, म्हणजे आपल्या प्रत्येकाला रिजेक्शन मिळतं ना, म्हणजे असं खाली नंबर येईल इथे. हो म्हणजे आपल्या प्रत्येकाला रिजेक्शन मिळतं ना. होम डिलिव्हरी करावं लागेल आधी हॉटेलमध्ये, हॉटेलमध्ये होम डिलिव्हरी.
तर म्हणजे आपल्या प्रत्येक मी काय माझा मुद्दा क्लिअर होते रे तू. हो कर क्लिअर. आपल्या प्रत्येकाला आयुष्यामध्ये रिजेक्शन येतात. तर आणि काही लोक असतात जे आबाद होतात, बरबाद होत नाहीत. म्हणजे तर असे काही प्रॉब्लेम्स असतील तर सॅमकडे या तुम्ही. तो म्हणजे प्रॉब्लेम त्याच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं भावाकडे. मी पण आलो होतो आणि भावानी मला सोल्युशन दिला. पण पहिली गोष्ट तू हे ऐकून बघितलंस का आपला आवाज जातोय का नाही? हो जातोय आवाज, चांगला येतो आवाज. नाही तर खरखर नाही एवढं नाही. नाही तो कॅमेरा मधला होता आणि तो एसी मधला आवाज चांगला चाललाय भावाचा. त्यामुळे काही प्रॉब्लेम नक्कीच नाही आहे. म्हणजे आम्ही गाडी बिडी काहीच हा नाही जाऊ दे. आपल्याला असं कोण बघणार आहे आता? आपल्या कृष्णेचा लाता घातला आपल्याला कोण बघणार आहे? तुला मी लात घातली तिथे. हा नाही खरं म्हणजे आम्ही पेकाडात लात घातली, तिने ह्याच्या पेकाडात लात घातली. हो आय थिंक आपल्याला सब्जेक्ट बदलायला पाहिजे आता. नाही आपल्याला आपल्याला सब्जेक्ट बदलायला पाहिजे. नाही सब्जेक्ट बदलायला आपल्याला सब्जेक्ट बदलायला पाहिजे. तुम्ही माझे सबस्क्रायबर्स आहेत. नव्हतो आलो मी याला भेटलो नाही. मी याला ओळखत नाही मी माणसाला. माझ्याकडे आलो. कधी आलो मी तुझ्याकडे? शिवयोगी चपनेचा वाढदिवस होता. कधी होता माहित नाही. आमचा मित्र येतो एक शिवयोगी चपने. हा तर त्याचा बर्थडे. जाऊ दे. तू जिम काही बसून चालू केली? जिम म्हणजे तुला डेट पाहिजे लिटरली. तर भावाला डेट पाहिजे. म्हणजे मी जिम चालू केली 21 नोव्हेंबर. 21 नोव्हेंबरच्या. देन आय वेंट हिअर आय थिंक 17 नोव्हेंबर. हा 17 नोव्हेंबरला हा आला होतो माझ्या. आलो होतो. आलो नकोस, फोन पडेल. आणि उस्मानाबाद मध्ये काहीतरी लोक उडतील. पानचट जोक होता. पानचट याला पानचट म्हणजे याला पानचट म्हणतात. पानचट ही सुद्धा करू वाटलं नाही मला एवढा पानचट. हो आणि माझ्या जोकला फक्त मीच असतो म्हणजे. हा एवढा पानचट. हो पानचट. तर काय तू बोलत होता? 17 नोव्हेंबरला हा माझ्याकडे आला. माझी तू जीवन कथा सांगणार आहेस का आता सगळी? हा पर्याय नाही ना. सॅम नको ना सांगू. सॅम तुला फेमस करतो मी. नको. हा बोल ना. फेमस नको करावं म्हणूनच मी तुला सांग. माझी जीवन कथा ऐका तुम्ही. म्हणजे नक्की आहे का? आपण हे लाईव्ह चालू आहे आपण. हा बोल ना. म्हणजे तू फिक्स हा एपिसोड टाकणार. तू बोल. तू बिंदास बोल. तू जर टाकणार नसेल तर मी बोलतो, नाही तर टाकणार असेल तर काय बोलणार नाही. बोल म्हणजे बोल पण जरा मुद्द्याचं बोल. हा म्हणजे हा जास्त खोलात नको जाऊ. खोलात गेले की मग कसं असतं, मग खोलात बेडकं असतात, साप असतात. विहिरीच्या खोलामध्ये आपण गेलो ना तर तुम्हाला स्विमिंग येत असेल तसल्या टँक मध्ये नाही, हौदामध्ये सॅम पोहायचा लहानपणी. पण सॅम एकदा हौदामध्ये अडकला. नाही लहानपणी आम्ही हौदात पोहायचो, पण सॅम हौदातच अडकला. स्विमिंग पूल म्हणतात. हा ह्यांच्या इकडे हौद म्हणतात. आणि